तुझसे दूर मैं भी हूँ मजबूर, दिल को सताए तेरी अखियों का नूर। बात ये सच्ची आज तुझको बताऊं, मुझे समझ नहीं आता कैसे दूरियां मिटाऊं। बस तेरे लिए मैं ये गीत लिखते जाऊं, दिन रात ही मैं इन्हें गुनगुनाऊं। फोन में फोटो तेरी देखूं बारी बारी, जी करता जावा मैं मार के उडारी। जितना मैं भूलना चाहूं तेरी यादें ना दिल से जाती है, कोई ना कोई कनेक्शन है जो मेरी नींदों को चुराती है। तेरी याद साथ है, तेरी याद
तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतो युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड्स आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड। जे संघ उपस्थित आहे त्यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी या। तर टॉस केला जातोय, आपल्याकडे वेळ नाहीये, अब्बासभाई त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय, कारण खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे आजच्या दिवसामध्ये। जोगेश्वरी बॉईज विरुद्ध जेम्स बॉन्ड राई या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय आणि जोगेश्वरी बॉईज आणि जेम्स बॉन्ड या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय। जोगेश्वरी बॉईज आणि जेम्स बॉन्ड या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला। कोणी जिंकला टॉस? अब्बासभाई टॉस टॉस कोणी जिंकला? जोगेश्वरी फील्डिंग लिया ना। जोगेश्वरी बॉईज या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि जेम्स बॉन्ड आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा। सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे, कारण आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे। खूप जास्त वेळ आतापर्यंत खर्च झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका, सामन्याला त्वरित सुरुवात करा। जोगेश्वरी बॉईज विरुद्ध जेम्स बॉन्ड या दोन संघांमध्ये टॉस केला गेलाय आणि जोगेश्वरी बॉईज या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि जेम्स बॉन्ड या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय आणि ह्यानंतर देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल। परी 11 धाकटी डाणू त्यांच्या विरोधात प्रिन्स 11 कासार वडवली या दोन संघांमध्ये देखील लढत पाहायला मिळेल। खूप चांगलं आयोजन फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून। सर्वधर्म समभाव ही संकल्पना युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड्स चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केले गेले, परंतु आज संघ उशिराने दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे खूप जास्त वेळ खर्च होतोय। जास्त वेळ दौडू नका, सर्व संघांना विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण अजून खूप सारे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका, वेळेचं नियोजन करा। जोगेश्वरी बॉईज आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि जेम्स बॉन्ड आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर यांना देखील विनंती करतोय आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। आजच्या दिवसामध्ये खूप जास्त क्रिकेट अगदी पाहिलं तर सातत्याने खेळलं गेलं, अनेक स्पर्धा आपण पाहतोय आणि अशीच एक मोठी स्पर्धा अर्थातच युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड या चषक 2024 आपण पाहतोय। 5 षटकांचा सामना असेल आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल आणि नंतरच्या 4 ओव्हर नॉन पॉवर प्लेच्या असतील, लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। जेम्स बॉन्ड आणि जोगेश्वरी बॉईज या दोन्ही संघाचे 12वे खेळाडूने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। टॉस जिंकलाय जोगेश्वरी बॉईज या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। आज पाहिलं तर मीरा भाईंदर परिसरामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आणि त्यामुळे संघ उशिराने दाखल होतात या स्पर्धेसाठी, परंतु आलेल्या सर्व संघांचा आम्ही आभारी आहोत, धन्यवाद व्यक्त करतोय। धाकटी डाणू परी 11 धाकटी डाणू या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय, कारण हा संघ दुपारच्या सत्रामध्ये दाखल झाला, जो त्यांना वेळ दिला होता त्या वेळेमध्ये हा संघ दाखल झालेला आहे आणि त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय, कारण खूप चांगलं सहकार्य परी 11 धाकटी डाणू या संघाच्या। पंचाच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी आमचे दोन पंच पंचाच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत आणि एका बाजूला आपण दत्त ठाकूर सरांना पाहतोय। नम्रतेची विनंती आहे जोगेश्वरी बॉईज आपण प्लीज क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ दौडू नका, ऑलरेडी खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे या मॅच साठी, सो प्लीज जास्त वेळ दौडू नका, नम्रतेची विनंती। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण या समालोचन कक्षामध्ये। जेम्स बॉन्ड संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचा आहे। या ठिकाणी जोगेश्वरी बॉईज संघाचा 12वा खेळाडू उपस्थित आहे।
दोन संघामध्ये आपण लढत पाहतोय. जोगेश्वरी बॉईज विरुद्ध जेम्स बॉन्ड या दोन संघामध्ये टॉस केला गेला. जोगेश्वरी बॉईज या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जेम्स बॉन्ड या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. या ठिकाणी जोगेश्वरी बॉईज संघाचा 12वा खेळाडू उपस्थित आहे. जेम्स बॉन्ड संघाचा 12वा खेळाडू आपण या समालोचन कक्षामध्ये आपण त्वरित यायचं आहे. आणि जेम्स बॉन्ड या संघाला नम्रतेची विनंती करतो, प्लीज सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा. जास्त वेळ खर्च झालेला आहे. 5 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील जास्तीत जास्त षटकाचे सामने झाले पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची. त्यामुळे जास्त वेळ दौडू नका, प्लीज स्पीडअप करा, तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय. जेम्स बॉन्ड संघाची सलामीची जोडी त्वरित आपण मैदानामध्ये पाठवा. सो प्लीज जास्त वेळ दौडू नका, खूप जास्त वेळ खर्च होतोय, कारण ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी उशिराने या दाखल झालेला आहेत. आयोजकांनी खूप चांगलं सहकार्य आपल्याला केलेलं आहे, परंतु येणाऱ्या कालामध्ये तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका ही नम्रतेची विनंती. आणि जोगेश्वरी बॉईज संघ देखील आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला आपण परेशला पाहतोय आणि एका बाजूला मयूरला. सलामीची जोडी मैदानावरती जेम्स बॉन्ड या टीमची. 5 षटकांचा सामना. मागील 2 सामन्याचा जर आपण विचार केला तर खूप जास्त धावा या मैदानावरती पाहायला मिळाल्या, परंतु JR स्पोर्ट्सनं मागच्या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली. फलंदाजी करत असताना खूप चांगला खेळ या संघाने केला आणि तो संघ मात्र विजयी झाला. त्या मॅच मध्ये जॉली बॉईज मुंब्रा या संघाला पराभूत केलं. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला मयूरला पाहतोय आणि एका बाजूला परेशला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं गुलाम हा गोलंदाज दाखल झालेला आहे. जास्त वेळ दौडू नका. तुमच्याकडे 5 षटकांसाठी 25 मिनिटे असतील आणि 25 मिनिटेच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायची आहेत. टीम जोगेश्वरी आपण लक्षात ठेवायचं, जास्त वेळ दौडू नका. आम्ही सातत्याने तुम्हाला या ठिकाणी सूचना देतोय आणि पंच देखील वॉर्न करतात. सो प्लीज जास्त वेळ दौडू नका. आयोजक आम्हाला सातत्याने या ठिकाणी सूचना देत आहेत. जास्त वेळ दौडू नका. जोगेश्वरी बॉईज पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गुलाम आणि स्ट्राइक एंडला फलंदाज मयूरला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे जेम्स बॉन्ड या संघाची. गोलंदाज गुलाम षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट. नाव पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती वाह 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 भव्य स्वागत. बॉल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पहिला चेंडू काय कमालीचा फटका पाहायला मिळाला फलंदाज मयूरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज गुलामचं. अफलातून फटका होता. अगदी चेंडूला लॉफ केलं होतं. वाईड ऑफ लॉंगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता दाखवतोय फलंदाज मयूर. जबरदस्त फटका. खूप चांगली ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. लांबी देखील जास्त प्राप्त झाली आणि गुलामच्या विरोधात राईट अप ओव्हर द विकेट मयूरच्या विरोधात. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळते मयूरला. स्ट्राइक रोटेट केली गेली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आहे. या चेंडूवरती या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 7 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू होता आणि पाहिलं तर ऑन साइडला खेळले होते आणि एकदा मिळाली मयूरला. गुलाम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट अप ओव्हर द विकेट. नाव
यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, वेगवान चेंडू होता, कुठेतरी दुखापतग्रस्त झालाय की काय फलंदाज, कारण वेग भन्नाट होता आणि इथे जर पाहिलं ना तर शरीराचा वेध घेतला, चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर अगदी फलंदाजाच्या डोक्यावरती गेला. चांगला वेगवान चेंडू होता, वेग भन्नाट होता या चेंडूवरती आणि वेगामध्ये बीट झाली. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलं होतं फलंदाज परेशने आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेग भन्नाट आहे गुलामकडे आणि वेगाचा वापर त्यांनी या चेंडूवरती केला. गुलाम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, स्लोअर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी. यावेळेस फक्त चेंडूला दिशा ढकललाय, बॉल चाललाय डीप एक कव्हर रिजन जवळ आणि त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, चांगलं शतरक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्लोअर वन चेंडू होता आणि ते फक्त चेंडूला दिशा दिली, ढकललं कव्हर रिझर्व मध्ये. 2 धावा मिळाल्या परेशला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळले होते, फक्त दिशा दिली होती, हलक्या हाताने खेळले होते, गॅप मधून खेळले होते, परंतु शतरक्षण चांगलं झालं. गुलाम पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे. पडल्यानंतर चेंडूने कर्विलियन मोशन घेतलं, परंतु शतरक्षण चांगलं राहिलं कारण चेंडूवरती नजर होती शतरक्षकाची फ्लाइंग स्लीप मध्ये आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज गुलाम या मॅच मध्ये अशाच प्रकारे चांगलं कमबॅक करावा लागेल येणाऱ्या चेंडूवरती, कारण 5 षटकाचा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा गुलाम परेशसाठी. परेशा बॅट मधून मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार या 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. परी 11 दाटी ढाणू या संघाचा आभार व्यक्त करावा लागेल. अगदी सकाळच्या सत्रापासून हा संघ दाखल झालाय. कंटाळला देखील असेल कारण जास्त क्रिकेट खेळण्याची सवय आहे या संघाला, कारण विविध भागामध्ये जाऊन हा संघ खेळत असतो. ठाणे असू द्या, रायगड असू द्या, कल्याण डोंबिवली असू द्या, भिवंडी असू द्या, मीरा भाईंदर देखील असू द्या, सर्व परिसरामध्ये हा संघ दाखल होत असतो आणि खेळत असतो. परंतु आज मैदानावरती लवकर आलाय, परंतु अजून त्यांचे खेळण्याची इच्छा पूर्ण होत नाहीये, निराश अवस्थेमध्ये आहेत, आम्ही समजू शकतो. परंतु येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं आहे कारण तुमच्या समोर असेल कासार वडवली अयूब शेखचा संघ. एक चांगला सामना जरूर पाहायला मिळेल. परंतु जाऊया या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या तब्बल 15 धावा. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मयूरच्या बॅट मधून षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती परेशच्या बॅट मधून षटकार आपण पाहतोय. म्हणजेच काय, सुरुवात देखील चांगली आणि एंडिंग देखील चांगली या षटकामध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होते. जोगेश्वरी बॉईज साठी सोहेल आला. गुलामच्या विरोधात 15 धावा. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो परी 11 दाटी ढाणू या संघासमोर खेळेल. परी 11 दाटी ढाणू हा संघ मात्र तयारीमध्ये राहायचा. यानंतर आपला सामना असेल. सुरू असलेला संघामधून जो विजेता संघ असेल त्या संघासोबत परी 11 दाटी ढाणू या संघासमोर खेळावा लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सोहेल आले बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला मयूर. मयूरच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय. तो फलंदाज राऊंड विकेट ना. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला टर्न केला. मिड विकेटला शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव मिळते फलंदाज मयूरला. या एका धावेने संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट केली पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू होता सोहेलचा. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे सोहेल आणि अगदी आज त्याला त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल कारण दोन्ही बाजूने चेंडू तो वळवतो. गोलंदाज सोहेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट ना. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे. शतरक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन ला चुकी करतोय, सोडलाय झेल आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट.
अगदी सहज सोपा झेल होता फलंदाज परेशचा, परंतु इथे झेल सुटलाय वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि इथे 2 धावा मिळाल्या. चांगला एफर्ट जरूर म्हणता येईल, कारण लॉंग ऑन वरून ते वाईड ऑफ लॉंग ऑनला गेले होते. चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु जजमेंट चुकलाय. चेंडू हातातून सुटलाय आणि अगदी हवेच्या प्रभावाच्या दिशेने हा चेंडू होता. चेंडू आतमध्येच राहिला. मी तर म्हणे उंची जास्त आणि लांबी कमी होती. 2 धावा मिळाल्या फलंदाज परेशला. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर, 19 या आकड्यावरती. इथे देखील पाहिला तर स्क्वेअर लिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आता मात्र 19 धावा होतात. थोडीशी चुकीची दुरुस्ती आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून क्षमस्व असावं. इथे 19 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. सोहेल बॉलिंग ट्रॅक वरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे सोहेलनं, कारण 3 चेंडू त्यांनी टाकलेत आणि 4 धावा फक्त खर्च केल्यात. कारण मागच्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये धावा थोडे थांबलेत. यावेळेस वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीज वाईट. पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता ठाकूर सरांना आपण पाहतोय. एक अनुभवी पंच, सिनियर पंच आहेत आणि पंचांची भूमिका देखील आजच्या दिवसामध्ये चांगली पाहायला मिळाली. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या 2 पंचांच्या इशाऱ्यावर हा खेळ सुरू असतो. म्हणून पंचांची भूमिका फार महत्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि याच पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सरांना पाहतोय, महेंद्र पाटील सरांना पाहतोय आणि दत्ता ठाकूर सरांना देखील आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सोहेल राऊंड विकेट आणि स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय. फलंदाज इथे मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय सीमारेषा पार. षटकार थँक्यू. काय फटका होता. व्हॉट अ शॉट. मयूरच्या बॅट मधून आलाय हा धमाका. सरळ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर लॉंगॉनच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय सरळ 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. सोहेल पुन्हा एकदा. यावेळेस देखील खोलवाटा चेंडू होता. फॉलो बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सोहेल. चांगला चेंडू होता, कारण खोलवाटा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये देखील धावा येत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा. या षटकामध्ये देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार या मॅच मध्ये. यावेळेस तिसरा देखील उडवलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. करणार नाहीये चूक. टिपलाय खेळ आणि संपलाय खेळ. प्रकाश मैदानावरती दाखल होतोय. सोहेलच्या षटकामध्ये जरूर आपण एक षटकार पाहिला, परंतु महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. मयूरला मात केलं. मयूर आक्रमक झाले होते आणि त्यांची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झालंय गोलंदाजी सोहेलला. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सलीम आलेत आणि स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज परेशला. परेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला या इनिंग मध्ये, परंतु नवीन फलंदाज प्रकाश देखील मैदानावरती दाखल होत आहेत.
सलीम बॉलिंग ट्रॅक वरती सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ दौडू नका जोगेश्वरी बॉईज, नम्रतेची विनंती आहे, खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे आतापर्यंत या 2 षटकांसाठी. गोलंदाज तयार. सलीमचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, या सिटीचा वाईट खराब चेंडू आहे आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती, कारण वाईट चेंडू टाकलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. चांगली धावसंख्या उभारली आहे जेम्स बॉन्ड या संघाने, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सलीम पहिला चेंडू खराब टाकतोय, त्यामुळे एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. फलकावरती धावा झाले त्या 27 धावा. सलीम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेटनं यावेळेस मात्र फटका फासलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, तर नाही. इथे एक धाव मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी जेम्स बॉन्डनं आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे, परंतु इथे कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये जोगेश्वरी बॉईजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं ना, तर फलंदाजांना खूप जास्त सहकार्य केलं या खेळपट्टीनं, त्यामुळे गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. सलीमचा हा चेंडू देखील खोलवर टाकणारा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. वाईट ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी एक धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत सिंगल डबल्स घेतली गेली आहे, मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे फलंदाजांना. सलीमचा हा चेंडू आडव्या बॅटने केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे चुकी झाली आहे, सुटलाय झेल. खराब क्षेत्ररक्षण. एका क्षणाला वाटलं की झेल कंप्लीट झाले की काय, परंतु झेल सुटलाय आणि या चेंडूवरती एकच धाव मिळते. या आजच्या दिवसामध्ये झेल खूप सुटलेत, कारण आतापर्यंत मला ते वाटते हा 6वा किंवा 7वा झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण झालंय या मैदानावरती, परंतु क्षेत्ररक्षण करण्यासाठी चांगली खेळपट्टी आहे, चांगलं मैदान आहे, परंतु तसं काही होत नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट, काउकर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय सलीम, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चांगलं सहकार्य करत नाहीये, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये अगदी चांगल्या लेंथ वरती त्यांनी गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलं, इम्प्रेस केलं या गोलंदाजांना. परंतु इथे आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि इथे देखील सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजाला ठाऊक आहे मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक उभं करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि सध्याच्या घडीला गोलंदाज खूप जास्त प्रगल्भ झाले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ती प्रगल्भता पाहायला मिळते गोलंदाजामध्ये, कारण सलीम चांगली गोलंदाजी करतायत. अगदी लेंथ लाईनचा राजा, कमालीची गोलंदाजी, लेंथ चांगली आहे या गोलंदाजाची. इथे देखील फटका फसला, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे देखील होते चूक. अजून एक झेल सुटतोय या मॅच मध्ये आणि ते एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकाचं सहकार्य मिळत नाहीये. सातत्याने झेल सुटल्या जातात आणि ते 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड या संघाने फलकावरती धावा उभारल्यात त्या 1-34 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 8 धावा खर्च केल्या सलीम या गोलंदाजानं, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आपण पाहतोय, ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं क्षेत्ररक्षण का चांगलं असतं, कारण लहानपणी त्यांचे जेव्हा खेळाडू असतात ना, तेव्हा त्यांच्या मनावर बिंबवलं जातं तू किती मोठा फलंदाज असला, तू किती मोठा गोलंदाज असला, परंतु तुझं क्षेत्ररक्षण खराब असेल ना तर तुला संघात स्थान मिळणार नाही. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचं क्षेत्ररक्षण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप चांगलं पाहतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण सातत्यानं खराब होताना देखील आपण पाहतोय आणि या मॅच मध्ये अगदी तसंच काही घडलंय जोगेश्वरी बॉईजच्या माध्यमातून. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड या संघाने फलकावरती धावा उभारल्या 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, त्यानंतर षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज सलीमनं. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती प्रमेय आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय परेशला.
परेशच्या बॅट मधून षटकाराला तदनंतर सिंगल डबल सातत्याने घेतली गेली. मोठा फटका खेळण्याची संधी परेशला मिळाली नाहीये, परंतु आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूकडे. ती आक्रमकता त्याला आज दाखवावी लागेल या आरके मोरवाच्या क्रीडा नगरीवरती खेळत असताना. गोलंदाज प्रमेय. प्रमेयचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक तिथे चुकी करतोय. झेड करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तिथे खराब शतरक्षण होते. बॅकअप चांगलं झालंय आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन्स आपण फलकावरती पाहतोय. जेम्स बॉन्ड या संघाची, कारण सुरुवात मयूरनं लाजवाब केली. मयूर आणि परेशनं चांगली सुरुवात केली. मयूर बाद झाला, तदनंतर कुठेतरी धावा अगदी रोखल्या गेल्यात, कारण मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबल्स घेतली जाते सातत्यानं. प्रमेय पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसला, मिस टाइम फटका. पॉइंट क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय आणि अजून एक धक्का टीम जेम्स बॉन्डला बसतोय. फलंदाज प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. या षटकामध्ये प्रमेयनं देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि मोठी विकेट प्राप्त केली. प्रकाशला त्यांनी बाद केलं. न्यू बॅटर शार्विल मैदानावरती दाखल झालाय. एक महत्वाचा फलंदाज आहे आणि मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी तो दाखल झालाय. जेम्स बॉन्ड साठी शार्विल आज चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावसंख्या जर पाहिली फलकावरती तर एकंदरीत 35 धावा. येणाऱ्या काही चेंडूवरती चांगली बॅटिंग करावी लागेल जेम्स बॉन्डला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. प्रमेय राईट अप ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये बसतोय. शार्विल बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का टीम जेम्स बॉन्डला या मॅच मध्ये. चेंडू होता फुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू हवेत वावरला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि कमालीचा झेल त्यांनी टिपलाय आणि सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले प्रमेय या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. तो हॅट्रिक वरती आहे आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची तेरी मैं ताजा करा तन्नू रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू आरे गिन गिन याद च तेरी मैं ताजा करा तन्नू रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू. थँक्यू. सातत्याने विकेट गेल्या या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त एकच धाव केली प्रमेयने या षटकामध्ये. आणि या संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 35 या आकड्यावरती. या षटकामध्ये एकच धाव आली आहे. लाजवाब गोलंदाजी. इम्प्रेस केलंय या गोलंदाजानं, कारण वेगवेगळ्या टाकणीचे तो चेंडू टाकतोय आणि प्रभावित करतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला. फटका फसला आणि ते अजून एक विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रमेयनं. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होते अनिकेत आणि अनिकेतला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल परेशच्या सोबत या मॅच मध्ये, कारण परेश सलामीला आलाय. तो एका बाजूला आहे परंतु सातत्याने विकेटची पडझड देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय. तब्बल 17 धावांवर परेश खेळतोय परंतु त्याला स्ट्राइक मिळत नाहीये. सातत्याने विकेट मात्र गेलेत स्ट्राइक एंड वरती. प्रमेय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट अप ओव्हर द विकेट न आणि स्ट्राइकिंग एंडला अनिकेत हा डावकुळ्या शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट न. जास्त वेळ दौडू नका. जोगेश्वरी व्हॉइस खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे. जास्त वेळ दौडू नका.
यावेळेस पहिला तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. अनेकच्या बॅट मधून सिंगल आली या चेंडूवरती. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या तब्बल 36 धावा. 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. प्रमेयने या षटकामध्ये प्रभावित केलं. फक्त 2 धावा या षटकांमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी कमबॅक केलाय या मॅच मध्ये जोगेश्वरी बॉईजनं. कारण सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आपण 34 धावा पाहिल्या आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा गोलंदाज प्रमेयने कंप्लीट केलं. प्रमेयने खर्च केल्या. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड अगदी आयोजक आहेत फ्रेंड्स 11 मीरा रोड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले आणि खूप चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली गेली आहे. अब्बास भाई, त्यानंतर असगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, चिराग दवे, श्रीकांत शेट्टी आणि फहद भाई आणि अकीब भाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगलं असं आयोजन या आरके क्रीडानगरी मोरव्याच्या मैदानावरती. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती सलीम आला. सलीमनं देखील प्रभावित केलाय कारण मागच्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा त्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आलाय. अनिकेतच्या बॅट मधून 1 चेंडूमध्ये 1च धाव आपण पाहिली आहे. परंतु या षटकामध्ये त्याला बरसावं लागेल, आक्रमण करावं लागेल फलंदाजी करत असताना. सलीमच्या विरोधात इथे पाहिलं तर लॅक ऑफ डिलिव्हरी ओव्हर 1 चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय? यस, इट इज अ वाईट. 1+1 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. अर्थातच 38 या आकड्यावरती. 2 धावा आल्या त्या पहिल्या चेंडूवरती. सलीमचा चेंडू खराब होता. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केला परंतु लाईन खराब होती. ऑफस्टॉपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला गेला आणि ते 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. कारण वाईट चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात अजून 1 धाव मिळाली. म्हणजेच काय 2 धावा या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीने खेळ पाहतोय जोगेश्वरी बॉईज आणि जेम्स बॉन्ड या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही संघ बलाढ्य. गोलंदाज सलीम राऊंड विकेटनं परेसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे प्रमेय करणार नाहीये कोणत्या पद्धतीने चूक. टिपलाय झेल आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय जेम्स बॉन्ड. न्यू बॅटर सत्य आलाय. महत्वाची विकेट मिळवली कारण फलंदाज परेशला बाद केलं. तो सलामीला आला होता. त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या. सुरुवातीला त्यांनी आक्रमकता दाखवली परंतु तदनंतर तो संघर्ष करत होता आणि ते संघर्षाचा शंखनाद करत असताना त्याची विकेट गेली आहे. अगदी पहिला तर वाईट ऑफ लॉंग ऑफला प्रमेयनं कमालीचा झेल टिपला या मॅच मध्ये. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय जोगेश्वरी बॉईजनं. असं वाटलं होतं की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये खूप जास्त धावा, मोठी धावसंख्या पाहायला मिळेल परंतु प्रमेयनं कमालीची गोलंदाजी केली. त्यानंतर सलीमनं देखील या मॅच मध्ये अगदी शिरकाव केला आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्याने देखील केली आहे. सलीम लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं डावखेळीचा फलंदाज सत्या स्ट्रायकिंग एंडला. जास्त वेळ दौडू नका, खूप जास्त वेळ खर्च होतोय. जोगेश्वरी बॉईज यावेळेस हा प्रकार चेंडूला पूल केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. खराब चेंडू होता, अकुटोप्याचा चेंडू होता आणि स्वतःच्या बॅट मधून अगदी पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका आला. चांगला स्ट्रोक. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील येणाऱ्या चेंडूवरती देखील. एक सन्मानजनक टोटल उभारावा लागेल टीम जेम्स बॉन्डला या मॅच मध्ये. आणि स्वतःच्या बॅट मधून स्लॉगरच्या षटकामध्ये एक महत्वाचा फटका आला. 7 धावांसाठी षटकार. अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल सलीमच्या विरोधात खेळत असताना सत्या या खेळाडूला. इथे देखील अजून एक दुसरा देखील उडवला आणि हा चेंडू देखील जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. सीमारेषा पार. बॅटिंग करतोय सत्या. अक्षरशः बरसतोय या स्लॉगवरच्या षटकामध्ये. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 7 वरती आलाय आणि कमालीची बॅटिंग करतोय. म्हणजेच काय किती फलंदाजी खोलवर आहे हे दर्शवतोय. जेम्स बॉन्ड हा संघ. सलीमचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चेंड पेस आणि इथे जर पाहिलं तर 1 धाव मिळते. वाईट चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खूपच जास्त वळण प्राप्त झालं या चेंडूवरती आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा येत आहेत. अनिकेतसाठी देखील चांगला चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवं तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फक्त 1च धाव मिळते अनिकेतला. अनिकेत संघर्ष करतोय. हा चेंडू देखील मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. बॅट ड्रिल करून देखील तो दाखवतोय मला अशा पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु तसा फटका खेळता येत नाहीये आणि ते 1च धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. सलीम बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट ना. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, परंतु या षटकामध्ये धावा खूप जास्त खर्च केल्यात. आणि इथे देखील सत्याच्या बॅट मधून अजून एक धमाका. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. काही चांगला फटका पाहायला मिळतोय. सत्याच्या बॅट मधून अकुटोप्याचा चेंडू होता आणि या चेंडूला पूल केलाय. सत्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना सलीम कुठेतरी संघर्ष करतोय आणि सत्याचं कौतुक करावं लागेल. अफलातून फलंदाजी. ज्या फटक्यांची गरज होती ते फटके त्याच्या बॅट मधून येतात. अगदी निरंतर आणि सातत्यानं लिलिया पद्धतीनं तो मोठे फटके खेळतोय या मॅच मध्ये. एक सन्मानजनक टोटल मात्र आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये फक्त फलकावरती आपल्याला 36 धावा पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये अक्षरशः सत्या बरसलाय. सत्या नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय आणि या वादळाच्या माध्यमातून अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. इथे देखील शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांकडे पाहिलं जाईल, परंतु इथे पंच सहमत आहेत की नाही तर नाही. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या तब्बल 59 धावा आणि 60 धावांचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय टीम जोगेश्वरी बॉईज या संघाच्या विरोधात. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली सत्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये देखील धावा 15 आल्या, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलं गेलं. 59 धावा आणि 60 धावांचा आव्हान जोगेश्वरी बॉईज या संघाच्या विरोधात आपण पाहतोय. 60 धावा विजयासाठी बनवायच्या टीम जोगेश्वरीला. कारण खूप दूरवरचा प्रवास करून हा संघ आज मीरा भाईंदर मध्ये अर्थातच RK मोरवाच्या मैदानावरती दाखल झालेला आहे. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये सर्व संघांनी दाखवलाय, परंतु परी 11 धाकटी डहाणू या संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी डहाणू, कारण अगदी पाहिलं तर शेवटचा टोक आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणाहून हा संघ सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालाय क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू आयोजकांच्या माध्यमातून. कारण त्या विभागामध्ये देखील भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत, परंतु कमिटमेंट केलंय की आम्ही ही स्पर्धा खेळणार आहोत आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी तो संघ इथे दाखल झालाय. कारण येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच त्या संघाचा खेळ पाहायला मिळेल. तर समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच या मीरा भाईंदर परिसरातील गोड आवाज संकेत दादा पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहोत.
कारण कमालीचं समालोचन अगदी 2002 पासून ते 2024 पर्यंत निरंतर सातत्यानं समालोचन ते करत आहेत. तर 2000 पासून माझ्या माहितीनुसार 2000 पासून ते 2024 पासून म्हणजेच काय गेली 23 वर्ष ज्या आवाजानं या परिसरामध्ये अगदी वेळ लावलाय. फक्त हाच परिसर नाही आहे तर विविध भागामध्ये आपण संकेत दादा यांचा आवाज ऐकतो आणि ते आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी जॉईंट होतील या मॅच मध्ये. तर 60 धावांचा आव्हान जोगेश्वरी बॉईज या संघासमोर. नक्कीच या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये संकेत दादा पाटील यांचा आवाज. धन्यवाद निशाम. आवाज ऐकत होता तुम्ही पाय गावातील एक अफलातून समालोचक. मागच्या काही वर्षापासून सातत्याने या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी आपला आवाज दिलाय आणि डिमांड वाढते आहे. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. या सामन्यात एक वेगळी रंजकता आलाय. अप्स अँड डाऊन्स बघायला मिळाले. अगोदर चांगली फटकेबाजी केली मयूरनं. त्याच्यानंतर देखील असं वाटलं की एका षटकात आय थिंक 3 विकेट आल्या होत्या आणि त्यानंतर असं वाटलं की या सामन्यावर आता पकड पुन्हा एकदा जोगेश्वरी संघ मिळवतोय. मात्र नंतर कमाल केली आय थिंक सत्यानं. डावखुऱ्या बॅटरनं अतिशय घणाघात दाखवला. हवेच्या विरुद्ध अप्रतिम खेळी त्यांनी दाखवल्या. 3 षटकार ठोकले आणि आपल्या एका संघाला निश्चितच एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचून ठेवलंय. वळूया पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंग कडे. लगेचच ही इनिंग सुरू होईल या अपेक्षित आहोत आम्ही. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये जा आणि यानंतर पर 11 डीडी स्पोर्ट्स धाकटी डहाणू या संघाने देखील रेडी राहायचं आहे. अतिशय चांगला वेळ त्यांनी आम्हाला दिलाय. अतिशय चांगल्या वेळेवरती इथे आलेत. बऱ्याचदा या गोष्टी घडतात कारण लक्षात घ्या बऱ्याचदा भरपूर लांबचे संघ लवकर येतात आणि जवळचे संघ पोहोचू शकत नाहीत. ती एक शोकांतिक आहे टेनिस क्रिकेट विश्वातली. आज जर स्पर्धा जर बघितली एक मोठी स्पर्धा आहे. युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड आणि सांगताना भरपूर आनंद आहे. सर्व धर्म समभाव हा एक वेगळा आणि सध्याच्या घडीला आणि आपल्या समाजात होला किंवा एकूणच आपल्या या देशाच्या प्रगतीसाठी भरपूर महत्वाचं आहे एकत्रित येणं. आणि म्हणूनच बसबाय असो आणि त्यांचा संपूर्ण फ्रेंड्स 11चा संघ असो एक अतिशय चांगला प्रयत्न या एकूणच स्पर्धेच्या माध्यमातून ते इकडे दाखवताना दिसत आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक करूया. आघाडी जोडी मैदान उतरते. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे विनंती करतोय जेम्स बॉन्ड टीमला. मयूर प्लीज रिक्वेस्ट आहे लवकर षटकं संपली पाहिजे. ती 5 षटकं लवकर संपली पाहिजे. नंतरचे सामने किती षटकांचे असतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण धाकटी डहाणू संघ अजूनपर्यंत एकही सामना खेळला नाहीये. विनिंग टार्गेट आहे ते म्हणजे 60 धावांचं. म्हणजे 12 धावा प्रति षटकामागे संपवायचे आहेत. शोएब आणि आझम ही आघाडीची जोडी मैदानावर आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे प्रकाश. 60 धावा या मैदानाचा विचार करता तर ही मोठी धावसंख्या नाही. कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं होतं जवळजवळ 73 धावांचं लक्ष्य आणि चेस डाऊन होत आलं होतं. 2 चेंडूत 9 धावांची गरज होती. मात्र तिथे फैजलनं तो चेंडू लेफ्ट केला आणि डॉट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डॉट केला होता तो म्हणजे गोलंदाजानं वरून. आणि एकूणच सामन्याचा निकाल लागला होता तो म्हणजे JR स्पोर्ट्स सैसर संघाच्या बाबतीत. काय अप्रतिम कामगिरी केली होती बॅटिंग मध्ये. गितेशनं 70च्या पलीकडे धावसंख्या बनवली. या सामन्यात 60 धावा दिसत आहेत. लेट्स सी हा सामना देखील किती मजबूत असेल या मैदानावरचा. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. फुल पिच डिलिव्हरी आहे. कट केलाय तिकडे एज जरूर लागले आहे. फ्लाय स्लिप तैनात आहे. 1000 समाधान. क्रिकेट मध्ये वेगवेगळ्या पटक्यांची जबरदस्त इनोव्हेशन होत चाललंय. काय चाललंय कारण आपण बघतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील आपण बघतो रॅम्प शॉट देखील आपल्याला पाहायला मिळतो. आज T20 क्रिकेटचा इफेक्ट टेनिस बॉल क्रिकेट मध्ये दिसून येतो आणि खास करून टेनिस बॉल असला तर गोलंदाजी कत्तल असते
आणि कदाचित म्हणूनच गोलंदाजी करणं हा मोठा टास्क आहे. मात्र तरी देखील या गोलंदाजाचं कौतुक आहे. चेंज पेस होता इथे डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मनमोहन चेंडू उचलेपर्यंत मिळेल एक धाव. कदाचित इथे मोठा धोका आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय. परतावा लागेल तिथे आजमला, कारण ज्या गडीला तो क्रीज मध्ये येत होता तिथे यशची वाकवलंय ती गोलंदाजानं. ते म्हणजे प्रकाशनं जबरदस्त इलेक्ट्रिफाइंग एफर्ट तिथे दिसले. विकेट डाऊन, रनआउटच्या रूपानं. Thank you. मोहसिन न्यू बॅटर स्ट्राइक खेळला उभे राहतील. मात्र काय जबरदस्त ऍक्शन बघायला मिळाली. स्ट्रोक जबरदस्त होता डाऊन द ग्राउंड. मात्र एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर थ्रो, सत्यावाचा थ्रो अप्रतिम होता. मात्र काय चांगल्या पद्धतीने गॅदर केले चेंडूला. आणि निश्चितच आपण बघतोय प्रकाश फुल मार्क्स प्रकाश, कारण गोलंदाजाला एकूणच चेंडू टाकून नंतर चेंडू कव्हर करणं गरजेचं असतं आणि ती गोष्ट दाखवली इथे. रिफ्लेक्स एक्स बेस्ट. इथे हा जेल होणार का नाहीये. जेल सुटलाय. यू ड्रॉप द कॅच. वी कांट बिलीव्ह. एक चांगला खेळाडू आहे. आज चांगली बॅटिंग देखील दाखवली. मात्र हा सोपा जेल त्यानं सोडलाय. इथे फलंदाज बाद होता राहिलाय तो म्हणजे शोएब. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे. कारण चेस डाऊन ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला निश्चितच तुमचा एक व्ह्यू पॉइंट असतो की मला पॉइंट ए टू पॉइंट बी या पद्धतीने जायचं आहे. त्या पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये किती पद्धतीने हॉल्ट येतील, त्या हॉल्ट वर मला कसं पोहोचायचं या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. ते म्हणजे बॅटरचं. त्यामुळे डिस्क्रिप्शन तर केलंय, मात्र त्या डिस्क्रिप्शनला पुढे एक्झिक्यूट करणं, ते प्लॅन जे बनवले त्या प्लॅनला एक्झिक्यूट करणं या गोष्टीकडे लक्ष असेल ते म्हणजे बॅटरचं. लेट्स सी इथे गोलंदाजीचे प्लॅन काय आहे. प्रकाश वर्सेस मोहसिन. लेफ्ट डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. पुढचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट होणार. चांगला चेंडू आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जर विचार केला ना, खास करून टेनिस बॉलच्या या क्रिकेटवर, तर निश्चितच हा जो चेंडू आहे तो फलंदाजाला रोखू शकतो. लो फुल टॉस डिलिव्हरी आणि डेप्थ मध्ये मारा. इथे तुम्ही बॅटरला नक्कीच रोखून देऊ शकता. लेट्स सी नेक्स्ट बॉल कसा असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. फुल टॉस कन्वर्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा मयूर उभा आहे. मयूरची जागा बदलली, मात्र चेंडू त्याचे पाठ सोडत नाहीये. धावा येणं गरजेचं. 12 धावा प्रति षटकामागे ही रिक्वायर्ड रन रेट आहे. That's a good hit. That's a good hit. It's a biggie. It's a not biggie. It's a huge. Salama. Well done, Mohsin. Thank you, DJ. पहिले षटक संपलंय. धाव संख्या 11, गडी बाद 1. आज बरेच चेंडू पाण्यामध्ये जातील कारण मैदान असं आहे. भरपूर षटकार लागतात. मात्र या मैदानावर खेळण्याची मजाच काही वेगळी आहे. ज्यावेळेला दोन्ही बाजूने क्रिकेट होते ना त्यावेळेला समान संधी असते. मात्र निश्चितच आपण बघतोय प्रयत्न सुरू आहेत ते म्हणजे गोलंदाजांचे. धावसंख्या जवळजवळ 12च्या सरसकट राखायची होती. 11च्या सरसकट राखले जाते. अजूनही या मॅच मध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. शार्विन नवीन गोलंदाज येतोय. डोंट वेस्ट टाइम मी विनंती करतोय. सत्या मयूर जरा सहकार्य करा कारण ही स्पर्धा थोडीशी लेट सुरू झालाय. मात्र तुम्ही आलात हीच आमच्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे.
अब्बास इस्माईल आणि त्यांच्या सवंगड्यांचे अतिशय चांगले प्रामाणिक प्रयत्न इथे सुरू आहेत. शार्विन येते गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस मात्र डाऊन द ग्राउंड अतिशय चांगला फटका आणि वन बाउंस चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू अंपायर. Oh my God, मला वाटतं आज आयोजकांना जवळजवळ 152 चेंडू लागतील, कारण प्रत्येक फटक्यावर जर चेंडू पाण्यात जायला लागला तर नवीन चेंडू आणायचे कुठून. मात्र नो डाऊट आमच्याकडे फॅक्टरी आहे. आमच्या पंच चेंडू चेक करतील, नो डाऊट. त्यानंतर खेळाची परमिशन मिळेल, कारण धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झालेत त्या म्हणजे 15 करायचे, 60 धावा. 15 धावा झालेत, 45 ची अजूनही रिक्वायरमेंट आहे आणि निश्चितच चांगली कामगिरी. शोएब आणि मोहसिन ही जोडी आता रंगात आलेली दिसते. मिक्स बॉल शार्वेल. चेंज ऑफ पेस. गुड क्रिकेट. अगोदरचा चेंडू थोडासा वर पिच केला होता, वर पिच डिलिव्हरी होती आणि त्याचा चांगला फायदा तिथे शोएबने मिळवला होता. मात्र या घडीला एक लंड डिलिव्हरी आपण म्हणतो, गुडलिन स्पॉटवर चेंडू लँड केला आणि त्याच्यानंतर त्याला उडवण्याचे यश मिळवलंय आणि कदाचित त्याच गोष्टीची इथे गरज होती. चेंज ऑफ पेस टेनिस बॉल क्रिकेटचा एक महत्वाचा अंग आहे. इथे वर पिच केलाय आणि मधली यशची उद्ध्वस्त पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी. वेल बोल्ड शार्वेल. शोएबला पॅवलिनचा रस्ता. विकेट डाऊन. गुड बॉलिंग. धाव संख्या आहे ती म्हणजे 15. इसराज बॅटर. पार्टनरशिप. नीड वन गुड पार्टनरशिप फॉर जोगेश्वरी 11. एका बाजूला मोहसिन उभा आहे, ज्याने एक षटकार टोकलाय. तर शोएब बाद झालाय. एक अप्रतिम डिलिव्हरी होती, क्लीन बोल्ड केलं, ब्लॉकर मध्ये टाकलेला एक अप्रतिम यॉर्कर. मात्र या यॉर्करचं वर्णन करताना की स्पामचा वापर अप्रतिम केलाय इथे शार्विलनं. ग्रेट बॉलिंग. क्रिकेटिंग ब्रेन तिथे दिसून आलं, कारण समोरच्या बॅटरला अडवायचं असेल तर ब्लॉकर मध्ये चेंडू टाकले पाहिजे ही गोष्ट त्याने कदाचित ऐकली असेल आणि सातत्याने तो मारा तो करताना दिसतोय. न्यू बॅटर जरूर आलाय, त्याच्यावर नक्कीच इथे दबाव असेल. लेट्स सी या प्रेशर मध्ये तो कशी काय कामगिरी करतोय. शार्वेल. इसराज हवे ऑफ द बॉडी. टप्पा पाडल्यानंतर चेंडू वळतोय, मात्र जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हवेचं प्रमाण बघा, अशी जवळजवळ 45 किलोमीटर पर वेगाने हे वारे वाहत आहेत. या वाऱ्यावर रूढ व्हावं लागेल एकूणच बॅटर्सना. मात्र ते करण्यासाठी चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडूच्या रेषेत कुठेही नव्हते बॅटर आणि म्हणूनच हा चेंडू फसलाय. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा पामच्या मागून, मात्र यावेळेला जागा बनवली आणि स्ट्रोक कंप्लीट केलाय. सरळ 6 धावा. अप्रतिम फटका. चेंडू डीप मिड विकेट आणि त्या कोणाच्या मधून 6 धावेसाठी. सहा धावा.
महत्वपूर्ण 6 धावा. या षटकात आतापर्यंत धावा येत नव्हत्या, मात्र एक महत्वपूर्ण 6 धावांचा फटका येतोय. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 मोर रिक्वायर्ड रन्स टू विन. शर्वेल यावेळेला थोडासा जास्त वापर केला इथे क्रीजचा, मात्र हा चेंडू जर भेदला तर जी रेष आहे, पॉपिंग क्रीज आहे, जी रिटर्न क्रीज आहे, तर रिटर्न क्रीजला भेदणारा होता. कदाचित इथे गोलंदाजाला वाटलं की आपण पंचांवर दबाव टाकू शकतो, मात्र निश्चितच पंच म्हणून उभे आहेत ते म्हणजे ग्रेट मिस्टर अशोक राऊत. कित्येक वर्षाचा अनुभव क्रिकेटचा आणि त्यानंतर आता पंच म्हणून अतिशय सखोल ज्ञान असलेला हा खेळाडू. फुलटॉस डिलिव्हरी यावेळेला जर बघितला डाऊन द ग्राउंड चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मिळेल फक्त एकच धाव. गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. ओव्हरऑल क्रिकेटचा डिस्प्ले जो आहे तो अप्रतिम दिसतोय आणि म्हणूनच या मैदानात क्रिकेट पाहणं किती सुंदर आहे. हा आस्वाद आमचे जे प्रेक्षक इथे बसलेले आहेत, तसेच जे घर बसले आहेत डिका स्पोर्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच इथे एन्जॉय करत असतील. षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 2. धावसंख्या झाली 23. सरासरी राखायची होती 12च्या रूपानं. 1 धावाने संघ मागे आहे, त्यामुळे समसमान स्थिती अजूनही आहे. कारण आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावांची जर रिक्वायरमेंट बघितली तर 37 आहे. 37. सध्या येतो गोलंदाजी मार्कवर. भरपूर क्रुशल षटक असेल या सामन्याचं, कारण या षटकात धावा अडवायच्या सुद्धा आहेत, विकेट सुद्धा घ्यायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला 37 रिक्वायर्ड रन्स टू विन, 18 चेंडू 37 धावा. तर दुसऱ्या बाजूला इथे जोगेश्वरी बॉयजचा विचार केला तर या षटकात जवळजवळ 17 ते 18 धावा कुटाव्या लागतील. या सामन्यात लवकर यायचं असेल तर कोण करेल कमबॅक या षटकामध्ये, हे पाहणं रंजक आहे. लेट्स सी. नेक्स्ट मॅच या एकूणच सामन्यातील विजयी संघ विरुद्ध परेल बँड रेडी स्पोर्ट्स धाकटे दाणू. दोन्ही संघ तयारीत राहतील. सध्या शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. 1 धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील इथे मिळेल. थोडासा थ्रो ऑकवर्ड आहे, मात्र चांगलं काम यशांच्या पाठीमागे शर्विलच्या मार्फत झालंय. 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. 35 रिक्वायर्ड रन्स टू विन. 17-35. 17 चेंडू 35 धावा. काउंट डाऊन बिगिन्स. नेक्स्ट बॉल सत्या once again. इसरात साडी. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. लेट्स सी काय घडलंय एक्झॅक्टली. इज इट ऑन द बॅट ऑफ पॅड? लेट्स सी. On the pad, on the pad. Thank you very much, umpire. Experience at his very best. Standing umpire, Mr. Datta Thakur. शिंपोलीचं क्रिकेट, बोरिवलीचं क्रिकेट ज्यांनी भरपूर आणि भरपूर वर्ष खेळलंय. आज जवळजवळ 70च्या जवळ आले ते, मात्र क्रिकेटचं ज्ञान, क्रिकेटची ओढ त्यांना घरी बसू देत नाहीये. आज पंच म्हणून सुद्धा सक्रिय आहेत. वॉट अ प्लेयर. फुल टॉस डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड. हा फटका जास्त धावा जरूर मिळणार नाहीये. थोडस फंबल झालंय, मात्र ही दुसरी धाव इथे पूर्ण होईल. थ्रो देखील दिला जातोय, मात्र या 2 धावा लवकर पूर्ण केल्या आहेत. व्हेरी गुड क्रिकेट बाय बोथ द टीम. धावसंख्या 28. 32 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. 2 महत्वपूर्ण फटके, 2 मोठे फटके लवकर आणतील या सामन्यामध्ये जोगेश्वरी बॉयज टीमला. ज्या पद्धतीने हवा वाहते, ज्या पद्धतीने या एकूणच मैदानाचं वातावरण आहे, क्रिकेटसाठी नक्कीच अतिशय जबरदस्त वातावरण एन्जॉय करत असतील आमचे क्रिकेटपटू. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, मात्र काय जबरदस्त परफॉर्मन्स होता, मात्र काही अंशी तो चुकतोय आणि चेंडू हाताला लागून जातोय सीमा रेषा पार. षटकार.
गुड बॅटिंग बाय मोहसिन आपली ताकद दाखवतोय. इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक होता. आज सकाळच्या सत्रात आपण पाहिला होता साई माऊलीचा रवी मिश्राच्या बॅट मधून एक अफलातून एक्स्ट्रा कव्हरला षटकार. त्यानंतर हा षटकार इथे अफलातून आहे. यावेळेला पुन्हा एकदा लो फुलटॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आहे. प्रकाश उभा आहे तिथे. मात्र निश्चितच वेलकम प्रसाद. मात्र इथे एकच जांभळे. एका धावने संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्यात त्या म्हणजे 35 आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. सामना आता पूर्णपणे ऑन झालाय कारण शेवटचे विचार केला चेंडूचा. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. ते सरासरीच्या दृष्टीने अतिशय चांगली कूच जोगेश्वरी बॉय संघाची. ब्लॉक मध्ये चेंडू होता. तितका स्टायलिश फटका बघायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव. गुड क्रिकेट बाय जोगेश्वरी. या सामन्यामध्ये आता नक्कीच त्यांची पकड इथे दिसते कारण शेवटची 2 षटकात आता शिल्लक आहेत. 2 षटकात विजयासाठी गरज आहे 24 धावांची. म्हणजे जी सरासरी तुषार आहे पहिल्या षटकापासून ती सरासरी मेंटेन केलंय. याला म्हणतात क्रिकेट कारण शेवटच्या षटकात 23 धावा आल्या होत्या. तो जास्त अजूनपर्यंत इम्पॅक्ट दिसला नाहीये कारण सरासरीला जर तुम्ही चिकटून पुढे गेलात तर हे आव्हान नक्कीच तुम्ही चेस करू शकता. आणि आता कदाचित मी असं म्हणेन की 60-40 ची ही मॅच आहे. ऍडव्हान्टेज जोगेश्वरी बॉयज आपण असं म्हणू शकतो. इथे काय रिक्वायर्ड आहे ते म्हणजे टीम जेम्स बॉन्डला ते म्हणजे 1 ते 2 ब्रेक थ्रू. ते ब्रेक थ्रू मिळणार का या गोष्टींचा सारासार विचार करावा लागेल. थोडस स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू आहे. मात्र विश्रांती आम्ही घेणार. डीजे मित्रा वाजव. थँक यू व्हेरी मच. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. परीक्षक जे आता जेवून आले असतील त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे तो म्हणजे जेम्स बॉन्ड विरुद्ध जोगेश्वरी बॉयज. प्रथम 59 धावा केल्या जेम्स बॉन्ड टीमनं आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं. मात्र आता पाठला करताना आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा पूर्ण केले. त्यामुळे प्रति षटकामध्ये जी 12 धावांची जी रिक्वायर्ड रन रेट होता तो त्यांनी पूर्ण केलाय. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन येतोय. लेट सी तो आपली जादू कशी दाखवतो या मैदानामध्ये. यस अंपायर चेंडू द्या प्लीज. चेंडू द्या प्लीज. बॉल रिक्वायर्ड जास्त आहेत या एकूणच मैदानामध्ये. इम्तियाज लक्ष द्या अंपायरकडे. चार वाजलेत. एक्झॅक्टली 4 वाजलेत. अजून इथून जर तुषार विचार केला तर 3 सामने अजूनही बाकी आहेत. त्यामुळे कदाचित षटकांची जी कपात आहे ती आता करायला सुरुवात करावी लागेल कारण बऱ्याच ठिकाणी पाणी कपात होते. मात्र आपल्या इथे षटकांची कपात करावी लागेल. Don't waste time. Don't waste time. चला. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन. थोडीशी नेट प्रॅक्टिस करतोय. इंटरेस्टिंग हेअरस्टाईल पाहायला मिळते इथे नितीन मार्फत. That's a good shot down the ground. It's a biggie. It's a flat 6. Decisive stroke by Mr. Israj. ज्या गतीने चेंडू इसराज कडे गेला त्यापेक्षा 4 पट गतीने चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या समोर आला. व्हॉट ए शॉट.
वारंवार चेंडूची पाहणी केली जाईल तिथे आमच्या पंचांमार्फत अनुभवी पंच आहेत. मात्र या षटकारानं गणित बदलत आहेत. 18ची लीड आहे आता, 18ची लीड आहे आणि 11 चेंडू शिल्लक आहेत. व्हॉट अ बॅटिंग बाय इसराज, व्हॉट अ बॅटिंग बाय मोहसिन. आतापर्यंत या दोन्ही बॅटरची कामगिरी जर बघितली तर आकर्षक राहिली. दोघांनी आतापर्यंत 2-2 षटकार ठोकलेत. त्यामुळे पार्टनरशिप बिल्डअप होते आणि कदाचित ती विनिंग पार्टनरशिप बिल्डअप होते असं म्हणायला हरकत नाहीये. लेट्स सी काय करताय. या सामन्यात अजूनही बाकी आहे. स्लो डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कोण घेणार? OMG, हा झेल होणं गरजेचं होतं. क्रुशियल कंडिशन होती. मात्र इथे एकच धाव. नितीनकडे संधी होती कडन बॉलची. मात्र ज्या स्थितीत ते होते ती स्थिती चुकीची होती. कारण थोडस मागे यायला पाहिजे होतं अजून त्यांनी. मात्र गोलंदाजासाठी हा कठीण झेल होता. कारण हवेचं प्रमाण बघा, त्यानंतर हा जो प्रकाश आहे त्यामुळे कदाचित झेल घेणं कठीणच होतं. मात्र हा जर झेल झाला असता तर तो मॅचचा क्रुशियल पॉइंट असता. कारण इथे ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे टीम जेम्स बॉन्डला. नेक्स्ट बॉल, स्लो डिलिव्हरी आहे. वर पिच केलाय चेंडू, आउटसाइड डॉप डिलिव्हरी होती. छेडलाय त्याला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. कमिटमेंट लेवल, तिथे कमिटमेंट लेवल बघा ती म्हणजे इसराजची अप्रतिम. या 2 धावा खात्यात जातील त्या म्हणजे मोहसिनच्या. वेल डन इसराज, वेल डन मोहसिन. धावसंख्या 45. 15 धावांची गरज आहे आता फक्त. 15 रिक्वायर्ड रन्स टू विन. ओ आडवा पट्टा, आडवा पट्टा आणि आडव्या पट्ट्यानं दाखवलंय दमखम षटकार. व्हॉट ए शॉट. बॉल आलाय बघा. क्या बात है, क्या बात है. थँक्यू व्हेरी मच जीजे. मैदानात एक वेगळी दोस्ती सुरू आहे ती म्हणजे इसराज आणि मोहसिनची पार्टनरशिपची ही दोस्ती आपण बघतोय अप्रतिमरित्या पुढे सरकते. नितीनवर अजून एक आक्रमण, अजून चेंडू आला आमच्यासाठी. वी आर डिलिव्हरिंग सिक्सेस हियर. दॅट्स फक्त 3 धावांची गरज. हा सामना या षटकात संपवण्याचा विचार दिसतोय. कारण आतापर्यंत या षटकात तब्बल 21 धावा, 3 षटकार. गुड बॅटिंग बाय मोहसिन. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या खात्यात जमा झाले आहेत. व्हॉट अ बॅटिंग. 3 टू विन. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. आज लेग ब्रेक डिलिव्हरी मात्र भरपूर उशीर झाला. या षटकात दमदार कामगिरी केली. वेल प्लेड जोगेश्वरी बॉयज. आम्ही इथे आलो जिंकण्यासाठी. या आविर्भावात हा नक्कीच खेळ त्यांनी दाखवलाय. अफलातून खेळ. चला धाकटी धावून रेडी राहायचंय. कॅप्टन प्लीज इथे या. टॉस बॉक्स कडे या. कॅप्टनला विनंती करतोय. 3 टू विन. शेवटच्या षटकासाठी कोण जास्त वेळ जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घालतोय. मात्र अजूनही काही घडू शकतं शेवटच्या षटकात. काय चमत्कार होणार. कारण असे बरेच सामने आपण पाहिले. कधी कधी मोठमोठ्या ठिकाणी असे मोठे फटके लागतात मात्र कदाचित छोट्या धावा होत नाहीत. हे क्रिकेट आहे मित्रांनो, सांगण्याची गरज नाही. आणि कदाचित हीच अनिश्चितता आपल्याला पाहायला मिळेल का. शार्वेल पुन्हा एकदा येतो. 3 टू विन. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 3 धावांची गरज. इसराज ऑन स्ट्राइक. मोहसिन व्हाट अ बैटिंग. हर तरह के शॉट्स दिखाए मोहसिन ने. डाउन द ग्राउंड, स्क्वेअर ऑफ द विकेट. ग्रेट बॅटिंग. आणि जी पार्टनरशिप, इम्पॅक्टफुल पार्टनरशिप इथे पाहायला मिळत आहे. विनिंग पार्टनरशिप इथे पाहायला मिळत आहे. शार्वेल टू इसराज. यावेळेला हा सामना इथे संपेल. काय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा चौकार पाहायला मिळतोय. आणि हा सामना 5 चेंडू राखून जिंकला जातोय. वेल डन जोगेश्वरी बॉयज. अफलातून मॅच. वेल डन.
थँक्यू डीजे. थोडंसं थांबवतोय तुला कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 4 वाजून गेलेले आहेत आणि असं असताना लगेच आपल्याला 3 सामने अजूनही उरकायचे आहेत. चला धाकटी डाणू कॅप्टन या प्लीज. आणि निश्चितच विनंती करतोय जोगेश्वरी कॅप्टन चला प्लीज या टॉस साठी. आता थँक्यू व्हेरी मच टीम जेम्स बॉन्ड. आणि हा सामना 40 षटकांचा असेल दोन्ही संघाच्या माहितीसाठी. चला या प्लीज टॉस साठी. आपण लगेच टॉस करतोय आणि निश्चितच पुढचा सामना आम्ही लगेच सुरू करतोय. वेल डन जोगेश्वरी बॉयज आणि हार्ड लक मी म्हणेन जेम्स बॉन्ड टीमचं. आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या एकूणच या स्पर्धेला सपोर्ट दिल्याबद्दल. लगेच टॉस करूया आपण. धाकटी डाऊनचे आय थिंक कॅप्टन आलेत आणि वेल डन जोगेश्वरी प्लीज. शोएब वेल डन. अप्रतिम बॅटिंग झाली आणि काय पार्टनरशिप दाखवली मोहसिन आणि